नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। उद्या 13 जुलै उद्यापासून ते पुढील 4 ते 5 दिवस वातावरण कसं राहील या संदर्भात आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पावसाचा अंदाज राहील याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। 13 जुलैला देऊळगाव राजा, जालना, अंबड, गेवराई, माजलगावचा काही भाग या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी ह्या पाहायला मिळणार आहे। इकडे छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, वैजापूर या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस हा 13 जुलैला दुपारनंतर सक्रिय होईल आणि इकडे जळगावचा काही भाग, अंबळनेर या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। यानंतर नांदेडचा काही भाग या ठिकाणी देखील हलका मध्यम पाऊस राहील। अकोला, कारंजा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। 14 जुलैला देखील काही ठिकाणी पाऊस राहील, मात्र 15 आणि 16 जुलैला काही ठिकाणी मध्यम तर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तर पाहूया सविस्तर माहिती आणखीन। 15 जुलैला खास करून देऊळगाव राजा, जालना, बीड, माजलगाव या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे। यानंतर परभणी, वसमती या ठिकाणी देखील, पूर्णा ह्या तालुक्यात देखील काही ठिकाणी पाऊस राहील। यानंतर लातूर, शिरूर, नीला, उमरगा या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील। यानंतर सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील। अकलूजच्या काही भागांमध्ये देखील 15 जुलैला काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला हा पाहायला मिळणार आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगर, सिल्लोडचा काही भाग आणि इकडे माजलगावचा काही भाग, हिंगोली, वाशिम या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। तर 16 जुलैला देखील काही ठिकाणी हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। हा 16 जुलैला पाहिला तर यवतमाळचा काही भाग, चंद्रपूर या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे। कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा प्रभाव आहे। यानंतर पूर्णा, परभणी, गंगाखेड, शिरूर, लातूर, वाई, बदनापूर या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील। यानंतर बीड, गेवराई या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। पैठण, गंगापूर, घोडेगाव, अहमदनगरचा काही भाग, इकडे शनी-शिंगणापूर, कोपरगाव, वैजापूर, येवला, निफाडचा काही भाग या ठिकाणी देखील हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील। असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।